सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पद्मासाठी आलेलं स्थळ हे तिला नाव ठेवून जात असतं. तेव्हा शिवनाथला राग येतो आणि शिवनाथ त्याची कॉलर पकडून त्याला म्हणतो की यापुढे जर पद्माताई आणि आबांच्या विरोधामध्ये एक शब्द तरी बोललात ना, तरी या शिवनाथपेक्षा वाईट कुणी नसेल, कळलं का तुला? पुन्हा जर काही त्यांच्या विरोधात वावगं बोललास तर उभा चिरेन तुला, असं इथे शिवनाथ म्हणतो आणि त्याला आता धक्का मारून तिथे हकलून देतो. आबासाहेब सगळं काही ऐकत असतात. तेव्हा त्यांना कळतं की शिवनाथचं या घरावरती आणि माझ्यावरती किती जास्त प्रेम आहे ते. तेव्हा त्यांना आठवतं की ते खंडेरायाचा पोरगा आहे असं म्हणायचे आणि इथे शिवनाथ माझासुद्धा पोरगा आहे असं आबा सगळ्यांना सांगताना म्हणायचे. आणि प्रत्येक वेळेला शिवनाथने इथे आबांचा आदरच केलेला असतो. त्यानंतर इथे आबांची मदतसुद्धा केलेली असते. प्रत्येक वेळेला त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं असतं. पण उमाबरोबर लग्न केल्यानंतर आबांनी त्याच्या चांगल्या गुणांकडे बघणं हे बंद केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा त्यांना कळतं की अजूनही शिवनाथच्या मनामध्ये आमच्याबद्दल आणि घराबद्दल आदरच आहे, तेव्हा ते स्वतःहून आपल्या मुलीला उमाला आणि शिवनाथला भेटायला त्यांच्या घरी आलेले असतात. ते आपल्या गाडीमधून येतात, गाडीतून उतरतात आणि उमाच्या घराकडे बघत असतात. तेव्हा शिवनाथ कामावरून आलेला असतो. तो म्हणतो, आबा तुम्ही इथं? आणि तो धावत पळत येतो आणि आबांच्या पाया पडतो आणि म्हणतो, आबा माफ करा, झालं गेलं सगळं विसरून तुम्ही इथे आलात. खरंच यापेक्षा आता दुसरं मला काय हवंय? माझ्या देवाचं पाय माझ्या घराला लागलं म्हणजे आम्ही धन्य झालो की. तेव्हा इथे आबा म्हणतात, शिवनाथ अरे पाया पडू नको, पाया पडून तू मला लाजवू नको. जे काही झालं ते सगळं विसरून जाऊ. तेव्हा इथे लगेचच शिवनाथ म्हणतो की थांबा, उमाला बोलावतो. आणि तो उमाला हाका मारतो आणि म्हणतो, अहो उमा बाहेर या की, बघा तरी कोण आलंय. तेव्हा उमा बाहेर येऊन बघते तर काय, तिला खूप मोठा धक्काच बसतो. कारण तिचे आबा खूप दिवसानंतर परत आलेले असतात. उमा धावत पळत येते, आपल्या आबांना मिठी मारते आणि म्हणते, आबा तुम्ही आलात ना, आता इथे खऱ्या अर्थाने घराला घरपण आलं. तेव्हा ती खूप आनंदी झालेली असते. आपल्या आबांना बघून ती खूप खुश असते. तेवढ्यातच आबा म्हणतात, काय बाळा, अगं तुझ्या वडिलांना घरामध्ये बोलवणार आहेस की नाही? तेव्हा ती म्हणते, आबा अहो या ना, घरामध्ये या. आणि त्यानंतर आबा घरामध्ये बसतात आणि आपल्या मुलीने थाटलेला संसार इथे आता बघत असतात. ते छोटंसं घर, त्याच्यामध्ये किचन आणि इथे आता जी काही सजावट केलेली असते किंवा छोटासा देवारा, या सगळ्या गोष्टी उमाने स्वतःच्या हाताने सजवलेल्या असतात. आबा त्या बघतात आणि म्हणतात, हे तुमचं घर आहे का? छान आहे तुमचं घर. तेव्हा शिवनाथ म्हणतो की हे सगळं उमाने स्वतःच्या हाताने सजवलेलं आहे. त्यानंतर इथे शिवनाथ म्हणतो की चहा करा आबांसाठी. तेव्हा ती धावत पळत जाते, आबांसाठी दुधाचा चहा ठेवते आणि त्यांना चहा आणून देते. आपले आबा घरी आल्याचं तिला समजताच आणि तिने बघितल्यानंतर तिला आता काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. तेव्हा ती विचारते, आबा सांगा ना, चहा कसा झाला आहे? तेव्हा आबा म्हणतात, चहा नेहमीसारखाच अप्रतिम. तेव्हा आपल्या वडिलांना आपल्या हातचा चहा आवडला हे बघून आता तिला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा इथे उमा आपल्या बाबांना मिठी मारते आणि म्हणते, आबा तुम्ही काय इतका उशीर केलात? मला तुमची रोज खूप आठवण यायची. बरं झालं आबा तुम्ही सगळं काही बाजूला सारून मला इथे भेटायला आलात. आता बघा, तुमची ही माया आणि प्रेम जगण्याला अजून आम्हाला उमेद देईल, बळ देईल. तेव्हा ही गोष्ट पद्माला समजलेली असते. इथे आता उमाला शिवनाथला आशीर्वाद देऊन आबा घरी आलेले असतात आणि ही गोष्ट जेव्हा पद्माला कळते तेव्हा ती खूपच जास्त रागावलेली असते. ती म्हणत असते की आबा काय गरज होती तुम्हाला त्यांच्या घरी जायची, त्या भिकारड्या शिवनाथच्या घरी जायची? तुम्हाला अजिबात गरज नव्हती. का गेलात तुम्ही तिथे? तेव्हा इथे आबा म्हणत असतात, अगं पद्मा शांत हो, शांत हो, किती चिडशील? तेव्हा पद्मा म्हणते, का शांत होऊ मी? त्या भिकारड्या शिवनाथमुळे माझ्या चारित्र्याला इथे गाळबोट लागलं, त्याचं तुम्हाला काहीच नाही. माझं लग्न मोडलं, त्याचं तुम्हाला काहीच नाही. आणि तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायला गेलात. तेव्हा इथे आता आबा गप्पच बसतात. त्यांना आता ठसका लागतो. ठसका लागल्यानंतर इथे आता ते आपल्या रूममध्ये असतात.
तेव्हा माई म्हणत असतात, अहो तुम्ही थोडं शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही पाणी घ्या बरं आणि जास्त विचार करू नका. पद्माचा राग तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इथे आता काका म्हणतात, की हे बघा, तुम्ही आता एक काम करा. तुम्हालाच आता काही करून इथे हे सगळं सांभाळून घ्यायचं आहे. ती म्हणते, होईल सगळं नीट. तुम्ही काळजी करू नका. दोन्ही बहिणी पहिल्यासारख्या एकत्र येतील. तेव्हा इथे आता आबा म्हणतात, की ती जबाबदारी आता तुमची. आता तुम्हालाच काहीतरी करून दोन बहिणींना एकत्र आणावं लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकत्र आल्यानंतर त्या दोघींचं हे प्रेम असंच टिकून राहिलं पाहिजे. तेव्हा इथे आता उमा आणि शिवनाथ हे दोघेजणं गुणी मुलं आहेत गं. त्यांचं सगळं सुखी चाललं आहे. त्यांचा संसार सुखाचा चालला आहे. तिने इथे जो निर्णय घेतला तो बरोबरच होता असं म्हणायला काही हरकत नाही. पण पद्मा म्हणजे जळका निखारा आहे, निखारा. आणि त्यामुळे जिथे पडेल ना, जिथे ठिणगी पडेल तिथे वणवा लागेल की काय, असं होतं. त्यामुळे तुम्ही आता पद्माची काळजी घ्या. तिच्या रागावरती नियंत्रण आणा. वेळ आली तर तिची सावली बनून राहा, असं आता आबांनी इथे माईंना सांगितलेलं असतं आणि माईंकडून तसं वचन घेतलेलं असतं. आणि त्या क्षणी आबांचा जीव गेलेला असतो. त्यांना हार्ट अटॅक येतो आणि त्याच्यामध्ये आबांचा जीव जातो. तेव्हा माई जोरजोरात पद्मा आणि भास्कर या दोघांना हाका मारून बोलावून घेतात. त्यानंतर इथे आता काम करत असतो शिवनाथ इथे फाटी वगैरे फोडत असतो, काम करत असतो. तेवढ्यातच तिथे उमा येते. उमा म्हणत असते, अवं मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तो म्हणतो, काय बोलायचं आहे, बोला की उमा. तेव्हा ती इथे शिवनाथचा हात पकडते आणि आपल्या पोटाला लावते. शिवनाथ म्हणतो, काय झालं, बरं वाटत नाही आहे का? ती म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, समजून जा ना तुम्ही. तेव्हा शिवनाथ आता तिच्याकडे बघतो. तिला झालेला आनंद सगळं काही सांगून जातो. तो म्हणतो, खरंच म्हणजे मी बाबा आणि तू आई? तेव्हा इथे उमा म्हणते, हो. ते दोघेजणं आता आनंद सेलिब्रेट करतच असतात की तेवढ्यातच आता गावातून एक माणूस येतो आणि म्हणतो, अरे शिवनाथ आपला आबा. तेव्हा तो म्हणतो, काय झालं आबा, नारो बोल की. तेव्हा तो म्हणतो, आपला आबा गेलं र. तेव्हा इथे असं म्हणाल्यानंतर उमा आणि शिवनाथ या दोघांना खूप मोठा धक्का बसतो. काल तर रात्री आबा आम्हाला भेटून गेले, आम्हाला सुखी संसारासाठी आशीर्वाद देऊन गेले आणि आज हे आम्ही काय ऐकतोय. तेव्हा इथे त्यांची तिरडी वगैरे बांधण्याचं काम आता सुरू असतं. भास्कर ते करत असतो, एका बाजूला रडत असतो, कारण आबा एकदम पटकन निघून गेलेले असतात. आणि त्यामुळे इथे आता उमाला घेऊन त्या ठिकाणी शिवनाथ धावत पळत आलेला असतो. ते दोघेजणं आता आबांसाठी धावत पळत तिथे येतात. राग रुसवा सगळं बाजूला ठेवतात. गावातली लोक त्यांच्याकडे बघत असतात, चर्चा करत असतात. त्यानंतर इथे दोघेही जण घरामध्ये जाणार. तेवढ्यातच लगेच इथे भास्कर म्हणत असतो, एक मिनिट, कुठे जाताय तुम्ही? नाही सांगा ना, कुठे जाताय तुम्ही? तेव्हा इथे लगेच उमा म्हणते, दादा मला जाऊ दे की आतमध्ये. मला आबांना बघायचं आहे, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. मला थांबू नकोस, मला जाऊ दे आतमध्ये. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, एक मिनिट, आबांना फक्त आहे ना 2च मुलं होती, कळली ना, 2च. तू त्यांना तेव्हाच मेली होतीस जेव्हा तू या भिकारड्याबरोबर लग्न करून गेलीस ना, तेव्हा तू आबांसाठी मेली होतीस. त्यामुळे आता तुझा आणि आमचा काडी मात्र काही संबंध नाही, चल निघ इथून. तेव्हा उमा म्हणते, दादा असं नको करू रे, फक्त एकदा मला माझ्या आबांचं दर्शन घेऊ दे, मला जाऊ दे. तेव्हा इथे आता शिवनाथ म्हणत असतो, थांबा उमा, तुम्ही थांबा. आणि तो आता हात जोडतो आणि म्हणतो, भास्कर हे बघ, मी मान्य करतो की तुला आमचा राग आलाय. तुझा राग बरोबर आहे, तो बाजूला ठेव. आता परिस्थिती बघतोयस ना काय आहे. फक्त एकदा शेवटचं आम्हाला आबांचं दर्शन घेऊ दे. उमाला अडवू नकोस, उमाला जाऊ दे प्लीज भास्कर. तरीसुद्धा भास्कर काही ऐकत नाही. तो इथे आता धक्का मारून लगेचच शिवनाथला बाजूला करतो, त्याला जोरात धक्का देतो. तेव्हा इथे उमा म्हणत असते, दादा तू कितीही म्हणालास ना तरी मी थांबणार नाही आहे. तू मला अडवलंस ना तरी मी थांबणार नाही. मी जाणार आबांचं दर्शन घ्यायला. मला माझ्या आबांना बघू दे, शेवटचं बघायचं आहे मला. तेव्हा भास्कर रागाच्या भरामध्ये उमालासुद्धा धक्का देतो. थोड्यात वाचते, नाहीतर उमाच्या पोटाला आता ट्रॅक्टर लागला असता. शिवनाथ तिला थांबवतो आणि म्हणतो, तुम्ही ठीक आहात ना उमा, तुम्ही ठीक आहात ना? ती म्हणते, हो मी ठीक आहे. तेव्हा आता शिवनाथला इतका राग येतो भास्करचा की तो भास्करच्या आता जोरात इथे छातीमध्ये लाथ मारतो आणि त्याला बाजूला करतो.
तेव्हा इथे भास्कर म्हणतो, काय रे बघताय काय, चला मारा ह्याला. आणि आजूबाजूला तर काय गुंड लोक उभेच असतात. ते लगेच शिवनाथला मारायला तिथे येतात. शिवनाथ एकेकाला पकडतो आणि त्यांची चांगली धुलाई करत आता त्यांना बाजूला फेकून देतो. खूप मारतो सगळ्यांना. आणि त्यानंतर भास्कर पुन्हा येणार तेव्हा शिवनाथ म्हणतो, भास्कर थांब 1 मिनिट. आणि तेव्हा तो त्याला आता थांबवतो, कारण शिवनाथ इतका चिडलेला असतो की तो भास्करला अजून मारू शकतो. त्यानंतर इथे शिवनाथ म्हणतो, उमा चला, चला उमा. आणि तो आता आपल्या बायकोचा हात पकडून तिला आता घरामध्ये घेऊन येतो. घरामध्ये आल्यानंतर बघितलं जातं तर इथे आबा त्यांना सोडून गेलेले असतात. सगळे लोक तिथे बसून आता रडत वगैरे असतात. आबांचं अचानक असं जाणं सगळ्यांच्या इथे मनाला आता खूपच जास्त वेदना देऊन गेलेलं असतं. तेव्हा उमा आणि इथे शिवनाथ दोघेजण आबांचा आशीर्वाद घ्यायला आलेले असतात. त्यांच्या पाया पडायला जाणार तेवढ्यातच तिथे पद्मा बसलेली असते. ती लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, ए भिकारड्या थांब, थांब म्हणाले ना. तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या घरामध्ये पाय ठेवायची. आज आमचे आबा आम्हाला सोडून गेले फक्त तुमच्या दोघांमुळे, कळलं ना, फक्त दोघांमुळे. दोघांनी एकमेकांना वचन दिलंय ना, 7 जन्म तुम्ही एकत्र राहणार म्हणून, बरोबर ना. आज मी सुद्धा सगळ्यांच्या साक्षीने तुला वचन देते की मी सुद्धा 7 जन्म तुम्हाला दोघांना माफ करणार नाही. अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आज आमच्या आबांची जी अवस्था आहे ना, फक्त तुमच्या दोघांमुळे, तुमच्या दोघांमुळे आमचे आबा आम्हाला सोडून गेले. काय जादू करतोस रे माझ्या जवळच्या माणसांवरती. आधी माझ्या लाडक्या बहिणीवरती तू जादूटोणा केलास. माझ्याबरोबर तिचं नातं तोडून ती तुझ्याबरोबर लग्न करून तुझ्यासोबत आली. मला इथे तिने दूर केलं. आणि काल माझे आबा तुला भेटून आले. तू काय त्यांच्यावरती जादू केलीस काय माहिती. आज माझे आबा मला सोडून निघून गेले आणि हे सगळं आहे ना फक्त तुझ्यामुळे झालंय, कळलं का. तू जबाबदार आहेस याला. आणि त्यासाठी आता मी अजून काही बोलायच्या आधी ना इथून निघ. उमाला घेऊन आत्ताच्या आत्ता निघ, नाहीतर तुझ्या संसाराचं वाटोळं होऊ दे. हे म्हणायला सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही, कळलं तुला. तेव्हा इथे शिवनाथला राग येतो. शिवनाथ म्हणतो, बास बास झाला आता, खूप बोललीस तू, कळलं का तुला. तेव्हा ती म्हणत असते, काय काय म्हणालास, खूप बोललीस तू. तो म्हणतो, हो खूप बोललीस तू पद्मा. आणि हे बोलायला आहे ना तूच मला भाग पाडलेस, कळलं ना. काय एवढा मोठा गुन्हा केलाय ग मी, काय एवढं चुकीचं केलं. आज मी आहे ना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, आज इथे आबांची जी अवस्था आहे, आबा जे तुला सोडून गेलेत ना, ते आमच्या दोघांमुळे नाही तर तुझ्या अहंकारी आणि ह्या रागीट स्वभावामुळे आबा तुला सोडून गेलेत, कळलं का. काल तर आबा आले होते. आमचा सुखी संसार बघून त्यांनी आम्हाला दोघांनासुद्धा आशीर्वाद दिला, आम्हाला माफसुद्धा केलं होतं. पण तुझ्या अहंकारापुढे आहे ना आबांचं काही चाललं नसेल आणि आबांना तुझा राग सहन झाला नसेल, तेव्हा आबा सोडून गेले असं म्हण. आबांच्या जाण्याला आम्ही नाही तर तू जबाबदार आहेस पद्मा, तू. तेव्हा इथे आता एकेरी आवाज तो मारत असतो आणि म्हणत असतो की तुला तुझ्या घराचा खूप अभिमान आहे ना. आता मी तुला सगळ्यांसमोर सांगतो की मी आणि उमा आम्ही दोघेजणं कधीच या घराचा उंबरठा ओलांडणार नाही अशी शपथ घेतो. आणि त्याचबरोबर याच घराच्या समोर, तुझ्या बंगल्याच्या समोर मी माझं घर बांधणार आहे आणि तिथे आलिशान घर बांधूनच दाखवणार, असं आता सगळ्यांच्या समोर मी तुला वचन देतो, कळलं का. तेव्हा इथे आता कधी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही असं म्हणाल्यानंतर उमाला धक्का बसतो. शिवनाथ म्हणतो, चला उमा जा आणि आबांचं शेवटचं दर्शन घ्या, पुन्हा इथे आपण कधीच येणार नाही. तेव्हा उमा आपल्या वडिलांच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्यांचं दर्शन घेऊन ती खूप जास्त रडते. 25 वर्षाचा कालावधी उलटलेला असतो. तेव्हा शिवनाथ म्हणतो की ह्या 25 वर्षांमध्ये तुटलेल्या नात्यांनी खूप जखमा दिल्या, पण माझ्या उमाने त्याच्यावरती प्रेमाने हळूवारपणे फुंकर मारली. आणि इथे पद्माला वचन दिल्याप्रमाणे इथे आता पद्माच्या बंगल्यासमोरच इथे मी माझं घर बांधलं. माझं इथे हवेशीर आणि आलिशान मी माझं स्वतःचं हक्काचं कष्टाने घर उभं केलं. आणि त्यामुळे इथे आता पद्माच्या बंगल्यासमोरच ते घर बांधलेलं असतं आणि त्याच्यामध्ये माझी घरची लक्ष्मी म्हणजे माझी उमा हिने सगळं काही भरभरून आणलं. तिने माझा संसार हा नेटाने पार पाडला आणि अगदी माझ्या घराला घरपण दिलं.
त्याचबरोबर इथे माझ्या उमाची, माझ्या लक्ष्मीची इथे मला मोलाची साथ मिळाली आणि म्हणूनच मी हे करू शकलो, असं आता शिवनाथ म्हणतो. त्यानंतर इथे खूप छान अशी आता तयार झालेली असते, ती म्हणजे उमा. छान तयार होते आणि रांगोळीचं ताट घेऊन ती बाहेर येतच असते आणि म्हणत असते, अजून मुलं उठली की नाही. तेवढ्यातच तिचा एक मुलगा येऊन तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, आई बघितलंस ना, मी तयार आहे. ती म्हणते, अरे हो बाबा, तू तयार आहेस, पण बाकीचे ते दोघे कुठे आहेत? ते अजून तयार झाले का? ते काही अजून तयार झाले नसतील. आता बाबा यायची वेळ झाली तरीसुद्धा ते उठले नसतील. तेव्हा तो म्हणतो, अगं हो आई, त्यांना उशिरा उठायची सवय आहे, पण त्यांना सवय लागेल हळूहळू. आता मी नियम बनवलाय की नाही लवकर उठवण्याचा. तेव्हा उमा म्हणते, अरे बाबा, तुझं नियमचं ऐकलं ना की मला तुझ्या आबांच्याच नियमांची आठवण येते. तुझ्या बाबांनी नाही का नियम केलाय, सगळ्यांनी एकत्र लवकर नाश्ता करायचा म्हणून. पण कोण असतं का त्यांच्याबरोबर लवकर नाश्ता करायला? आपण दोघेच तयार असतो आणि ते दोघे जण. तेव्हा तो म्हणतो की आई नको काळजी करू, अगं श्री मगाशीच उठलाय, अंघोळीला गेलाय तो. तेव्हा उमा म्हणते, काय? श्री आंघोळीला गेलाय? बघू ते तरी. श्री, अरे श्री, कुठे आहेस तू? तर इथे श्री उठलेला असतो, पण तो आता विहिरीजवळ येऊनच परत झोपलेला असतो. ती म्हणते, बघा, हा मुलगा पण ना, यांची यायची वेळ झाली तरीसुद्धा अजून इथे विहिरीजवळ येऊनसुद्धा झोपलाय. तेव्हा ती म्हणते, अरे श्री, तुला माहिती आहे का, आबा आले, आबा. तो म्हणतो, काय आबा आले? आणि तो इतका घाबरतो की अंगावरती सगळं पाणी ओतून टाकतो आणि म्हणतो, काय ग आई, आबा कुठे आहेत? ती म्हणते, अरे आबा आले नाही आहेत, पण आता येतील ना कधीही. चल लवकर आंघोळ करून तयार हो बरं. तेव्हा तो म्हणतो, आई आंघोळ मी करतो, पण तुला हॅप्पी ॲनिव्हर्सरी. तेव्हा ती म्हणत असते, बाबा तू जरा गप्प बस ना. तेव्हा तो म्हणतो, आई हॅप्पी ॲनिव्हर्सरी बोललं ना की थँक्यू म्हणायचं असतं, गप्प राहा बोलायचं नसतं. ती म्हणते, हो मला तेवढं कळतं. हॅप्पी ॲनिव्हर्सरी बोलल्यानंतर मी तुला थँक्यूच बोलणार आहे. पण आबा जर आले ना आणि त्यांना जर कळलं की तुम्ही मला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देत आहे, तर तुमच्या आबांना ते आवडणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे ना, आबांना इथे लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. बरं चल, जा जाऊन तयार हो, मी लगेचच रांगोळी काढते आणि येते. तर इथे भास्करची बायको छाया रांगोळी काढायला बसलेली असते. तिनेसुद्धा छान अशी रांगोळी काढलेली असते आणि इथे आता उमा आपल्या दारामध्ये तुळशीजवळ रांगोळी काढत असते. तेव्हा छाया तिच्याकडे बघत असते. तेव्हा इथे आता उमाने भरगच्च आणि अशी मोठीच्या मोठी रांगोळी खूपच सुंदर अशी काढलेली असते. तेव्हा छाया लांबूनच इथे उमाची रांगोळी बघत असते आणि म्हणते, अरे बापरे, उमा वंशनी किती सुंदर रांगोळी काढली, तीसुद्धा एवढी मोठी, किती ठिपक्यांची असेल ना ही. पण खरंच बाई, रांगोळी काढण्यामध्ये उमा वंशनचा हात कुणीही धरू शकत नाही. उमा वंश आमच्या दिसायलासुद्धा सुंदर आणि रांगोळीसुद्धा सुंदरच काढतात. म्हणजे खरंच उमा वंशनचं सगळं कामच भारी असतं. आम्ही दोघीजणी का नाही एका शाळेमध्ये असतो ना, तर माझा नंबर हा दुसरा आला असता ना आणि उमा वंशनचा नंबर हा पहिला आला असता रांगोळीमध्ये आणि माझा बाई दुसरा. आम्ही दोघीजणी रांगोळ्या खरंच खूप छान काढतो. चला बाई, रांगोळी झाली, आता जाऊ दे, असं म्हणत छाया जातच असते. तेवढ्यातच तिथे आलेली असते पद्मा. तेव्हा ती छायाचा हात पकडते. छाया म्हणते, वंश तुम्ही इथे? झाली आहे रांगोळी काढून? ती म्हणते, काय गे, किती ठिपक्यांची रांगोळी काढली आहेस तू? ती म्हणते, मी 14 ठिपक्यांची. आणि ती विचारते, आणि पुढे जी रांगोळी काढते ती किती ठिपक्यांची रांगोळी असेल? तर ती म्हणते, उमावंश. तेव्हा ती लगेच रागाने बघायला लागते. ती म्हणते, ती समोरचे लोक ना, त्यांनी काय काढली असेल, मला असं वाटतं की 24-25 ठिपक्यांची ती असेल. ती म्हणते, काय, ती 24-25 ठिपक्यांची? मग आता ही का 14 ठिपक्यांची? चल पूस, आत्ताच्या आता ही सगळी रांगोळी पुसायची आणि तिच्यापेक्षा मोठी रांगोळी काढायची. 27-28 ठिपक्यांची रांगोळी काढ चल. ती म्हणते, काय बोलताय तुम्ही वंश? अहो आत्ताच तर मी रांगोळी काढली आहे ना, पुन्हा जर मी आता ही रांगोळी काढून दुसरी काढली, किती वेळ जाईल सांगा बरं तुम्ही. ती म्हणते, मला काय बी कारण द्यायचं नाही, लवकरात लवकर रांगोळी पुसायची आणि दुसरी रांगोळी काढायची. समोरचे जे भिकारडे लोक आहेत ना, त्यांच्यापेक्षा आपलं संपूर्ण काम हे मोठंच पाहिजे. आपलं घरसुद्धा मोठं आणि आपली रांगोळीसुद्धा चांगलीच पाहिजे, कळलं का?
असं ती आता म्हणत असते. तेव्हा इथे तिचं कडू बोलणं हे आता पद्माचं काही बदलत नाही. तिचं कडू बोलणं उमा ऐकते, तरीसुद्धा उमा तिला पलट उत्तरसुद्धा देत नाही आणि तिला काहीच बोलत नाही. तर पुढील भागामध्ये इथे आता पद्माने तिचा आणि तिच्या बहिणीचा म्हणजे उमाचा फोटो घेतलेला असतो आणि तो फोटो जाळते आणि ती म्हणते की मी कधीच आता तुला माफ करणार नाही आहे. तू जे काही केलं आहेस ना उमा, त्यासाठी तुला कधीही माफ नाही करणार. त्यानंतर काही लोकं आलेले असतात तिथे. काही इथे म्हणजे भिकारी लोकं आलेले असतात. त्यांना इथे पद्मानेच बोलावलेलं असतं. ती म्हणते तुम्हाला गिफ्ट पण देणार, तुम्हाला जेवायला पण देणार. पण त्याआधी मी जे बोलते ना, ते तुम्हाला बोलावं लागेल. बोला सगळ्यांनी की समोरच्या भिकारड्या लोकांचं वाटोळं होऊ दे म्हणून वाटोळं, असं बोलायचं, कळलं ना? तेव्हा सगळे इथे गरजू लोकं ते म्हणत असतात की शिवनाथच्या घराचं वाटोळं होऊ दे, वाटोळं. आता शिवनाथच्या घराचं वाटोळं होऊ दे असं बोलतानाच तिथे शिवनाथ आता आपली गाडी घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की वाह! म्हणजे यांनी सांगितलं म्हणून तुम्ही आमच्या घराचं वाटोळं करणार, तर आमच्या घराचं वाटोळं होईल असं वाटलं का तुम्हाला? हे असं बोलून जर वाटोळं होणार असतं ना, तर हे बघा, हे समोर एवढं मोठं माझ्या कष्टाने मी घर उभं केलं नसतं. कळलं ना तुम्हाला? यासाठी खूप मेहनत केली आहे मी, रक्ताचं पाणी केलं आहे. कारण तेव्हा 25 वर्षांपूर्वी मी कुणाला तरी वचन दिलं होतं की याच बंगल्याच्या समोर मी माझं स्वतःचं हक्काचं इथे आता शानदार घर बांधणार म्हणून. दाखवलं ना माझं शानदार घर बांधून? सांगा बरं. असं इथे आता शिवनाथ म्हणतो. तेव्हा कुणाच्या तरी जबरदस्तीने बोलायला सांगितल्यामुळे माझं इथे वाटोळं होणारच नाही, असं आता शिवनाथ म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, शिवनाथने त्याच्या भाषेमध्ये भास्कर आणि पद्मा दोघांनासुद्धा उत्तर दिलेलं असतं.